शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण वेलवर्गीय पिकांमध्ये, मग तुमचा भोपळा असेल, कारले असेल, गिलके असतील किंवा दोडक्याचा प्लॉट असेल, अशा प्लॉटांमध्ये बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येतात. या वर्षीच्या सीझनमध्ये म्हणजे आत्ताच्या क्लायमेटमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अडचणी आल्या. कळ्या कुठेतरी लागत आहे, कुठेतरी अकाळ्यांची कूच जास्त प्रमाणात होते, कळी सेटिंग फास्ट होत नाही किंवा कळीची वाढ त्या ठिकाणी होत नाही. याच्यासाठीच्या आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे किंवा आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आता ही चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा. धनंजय हरिभाऊ साळुंके, सिद्धपिंपरी. मोबाईल नंबर 9605102258. डॉक्टर ॲग्रीवाला किती वर्षापासून ओळखते? डॉक्टर ॲग्रोवाला यांना 2 वर्षापासून ओळखीतो मी. बरं. आणि मी माझ्या पद्धतीनं कामकाज चालू होतं. बरं. पण मग आता माझ्याच्यानं होईना, कळी जास्त कुजू राहिली. बरं. त्याच्यामुळे मी डॉक्टरांना फोन करून आणि आज प्लॉटवरती व्हिजिट द्यायला स्वतः बोलवलंय. तुम्ही आमच्या टीम मध्ये काम करीत होते काय? टीम काम करत होतो मी, पण आता सध्या घरी आहे मी. बरं, ठीक. आता लक्षात घ्या, काम करताना नियोजन. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. प्लॉटला खाली पेपर त्या ठिकाणी टाकलेला आहे, ब्लॅक सॉईल त्या ठिकाणी आहे. अशा जमिनीमध्ये नक्कीच आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढतो. जर तुम्ही चांगलं निरीक्षण केलं तर खोडाला सुद्धा तुमच्या बुरशीचा प्रकार वाढतो. त्याचबरोबर कळीच्या आतमध्ये सुद्धा तुमची बुरशी त्या ठिकाणी वाढते. नायट्रोजनचं प्रमाण वाढल्यानंतर तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी यायला सुरुवात होते. मग याच्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा की ड्रिपचे ॲप्लिकेशन सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. ड्रिपच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण नक्कीच हे काळजी घेणं गरजेची आहे की आपल्याला रूट चांगली डेव्हलप असणं, त्याचबरोबर जी जमिनीतून बुरशी झाडाच्या आतमध्ये जाते. कारण या वनस्पतीमध्ये किंवा या पिकामध्ये नक्कीच पाणी वहनाचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. तुम्ही जेवढं पाणी द्याल तेवढी त्याची वाढ जास्त झपाट्याने होते. नायट्रोजनचं प्रमाण त्या ठिकाणी उचललं जातं. परंतु हेच करत असताना आपल्याला प्लॉटमध्ये हीच काळजी घ्यायची की ती बुरशी आपल्याला झाडाच्या आतमधून वरती नक्की जाणार नाही, याची आपण काळजी घेणं गरजेची आहे. त्यासाठी आपल्याला ड्रिपचे ॲप्लिकेशन या ठिकाणी 2 ते 3 ॲप्लिकेशन मी या ठिकाणी सांगतो. ज्या ठिकाणी तुमचे जुने बेड असतील, आता लक्षात घ्या, हे द्राक्षाची तोडलेली वेल आणि त्याची बेड त्या ठिकाणी आहेत. अशा ठिकाणी आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईड ड्रिपच्या माध्यमातून एकरी 1 ते 1.5 लिटर पर्यंत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे. ते झालं, त्याच्यानंतर 2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसाच्या नंतर आपल्याला दुसरं ॲप्लिकेशन द्यायचं आहे. ते ड्रिपचं ॲप्लिकेशन देत असताना आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी IBA आपल्याला एक साधारणतः 5 ग्रॅम, लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण डोस असेल. IBA आपल्याला घ्यायचं आहे एकरी साधारणतः 5 ग्रॅम. त्यासोबत आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे. मग बुरशीनाशक घेत असताना आपण त्या ठिकाणी रोको एकरी 1 किलो या प्रमाणात आपल्या ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. परत 3 ते 4 दिवस जाऊ द्या. 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला सेकंड ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला किटाजिन, लक्षात घ्या, किटाजिन घ्यायचं आहे 500 मिली, सल्फर घ्यायचं आहे 2 किलो आणि त्यासोबत आपण ड्रिपच्या माध्यमातून 0.48-47 आपल्याला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचे, जेणेकरून नायट्रोजन लेवल कमी होऊन आपल्याला फॉस्फरस पोटॅश लेवल त्या ठिकाणी वाढेल आणि नक्कीच प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन करता येईल. कुठेही बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल. त्याचबरोबर कळीची वाढ सुद्धा आपल्याला नियंत्रित चांगल्या पद्धतीची करता येईल. आता हेच करत असताना आपल्याला स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा आपण कॅल्शियमची पूर्तता करणं गरजेची आहे, बोरॉनची पूर्तता करणं गरजेची आहे. त्याच्यासाठी सुद्धा 2 ते 3 महत्त्वपूर्ण फवारण्या त्या ठिकाणी असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची 05234 घ्यायचं आहे तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 750 ग्रॅम, लक्षात घ्या, 750 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी 05234 घ्यायचं आहे. बोरॉन घ्यायचं आहे 100 ग्रॅम, 100 ते 150 ग्रॅम पर्यंत बोरॉन त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यासोबत नेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला 100 ग्रॅम आणि प्रोनेट आपल्याला घ्यायचं आहे 500 मिली. अशा पद्धतीची एक फवारणी आपल्याला करून घ्यायची. ही फवारणी झाली 3 ते 4 दिवस जाऊ द्या. 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपकॅल घ्यायचे 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, बोरॉन परत एकदा 100 ग्रॅम आणि त्यासोबत आपण प्रकाश संश्लेषण क्रिया वाढण्यासाठी आपण त्या ठिकाणी रिॲक्टिव्ह 500 मिली किंवा ग्रोसिड 500 मिली अशी एक फवारणी आपल्याला करून घ्यायची. या 2 फवारण्या केल्यानंतर आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील. हेच करत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक सुद्धा घ्यायचं आहे. मग तुम्हाला किटाजिन घ्यायचं आहे साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 150 मिली आणि कुमानील घ्यायचे 500 मिली अशी एक फवारणी आपल्याला करून घ्यायची. हेच करत असताना आपल्याला कीटकनाशकची सुद्धा फवारणी करणं गरजेची आहे. कीटकनाशक घेत असाल त्यावेळेस तुम्हाला धनकीर्ती कंपनीचं बायोनोशिनो घ्यायचं 250 मिली. त्यासोबत आपल्याला सकाटा घ्यायचं 400 मिली आणि त्यासोबत आपण बुरशीनाशक स्कोर घ्यायचं 100 मिली अशी एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची. ही फवारणी काढल्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीचे चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील. हेच नियोजन करत असताना आपण नक्कीच बुरशीनाशक सोबत आपल्याला व्हायरसचा सुद्धा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे. त्या व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण एक फवारणी घेणं गरजेची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या कंपनीचं तुम्हाला व्हायरसचं कुठलंही औषध, मग त्याच्यामध्ये तुम्ही झिलॉन घेत असाल तर 200 लिटर पाण्यासाठी 800 मिली घ्यायचं आहे. त्याचसोबत आपण परफेक्ट घेत असाल तर 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली घ्यायचं आहे आणि त्यासोबत ताक घ्यायचं आहे 2 लिटर, झिंक घ्यायचं आहे आपल्याला 100 ग्रॅम, हळद घ्यायची 300 ग्रॅम आणि त्यासोबत एक बुरशीनाशक घ्यायचं आहे, मग रोको घ्यायचं 250 ग्रॅम अशी एक फवारणी आपण केली
तर आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसून येतील. वेलवर्गीय पिकांमध्ये बरेच शेतकरी प्लॉट रजिस्टर करतायत, द्राक्षामध्ये बरेचसे प्लॉट रजिस्टर करताय, परंतु प्लॉट रजिस्टर करत असताना नक्कीच शेड्यूलचा फॉलोअप करणं आपल्यासाठी फार गरजेचं असेल. आज बऱ्याच शेतकऱ्यांनी तुमचा सोलापूरचा काही भाग असेल, जालन्याचा काही भाग असेल, पंढरपूर असेल, सांगली असेल, सोलापूर, ज्याही ठिकाणी तुमच्या द्राक्ष बागा असतील अशा ठिकाणून बरेचसे शेतकरी प्लॉट रजिस्टर करताय. परंतु प्लॉट रजिस्टर करत असताना ही काळजी नक्की घ्या की आलेलं शेड्यूल फॉलोअप करणं, सॉईल टेस्टिंग करून काम करणं, पानदेट परीक्षणावरती भर देणं, या सर्व गोष्टी जर आपण नियोजनबद्ध केल्या तर नक्कीच आपल्याला प्लॉट चांगल्या प्रतीचे त्या ठिकाणी तयार होतात. यानंतर जेही लोक प्लॉट रजिस्टर करत असतील, जेही शेतकरी बांधव प्लॉट रजिस्टर करत असतील, त्यांच्यासाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 9834 25 22 14, 9168 000 501 502 503 504 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. त्याचबरोबर आपण जे व्हिडिओ सांगतो किंवा व्हिडिओ देतो, हे व्हिडिओ तुम्हाला फेसबुक पेज असेल, इन्स्टा आय डी असेल, यूट्यूब चॅनल असेल, प्रत्येक याच्यावरती जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला कोणी नक्कीच नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.